मटर का निमोना ही एक यूपीची ट्रेडिशनल रेसिपी आहे, ती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मी श्रावणीज होम किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीकडे वळू। मटर का निमोना ही एक यूपी आणि मध्य प्रदेश साईडला बनवणारी भाजी आहे। थंडीच्या दिवसामध्ये जेव्हा मटर सुरुवातीला येतात त्यावेळेला ह्या मटारपासून भाजी बनवली जाते। सुरुवातीला जो मटार येतो त्याचे दाणे एकदम बारीक असतात, कोवळे असतात आणि ते कोवळे दाणे चवीला गोड असतात। नवीन सीझनला आलेल्या मटारची भाजी कुठलीही भाजी केली तरी सुद्धा ती चवीला खूप सुंदर लागते। मटारचा सीझन येऊन गेलाय। मी इथे अर्धा किलो मटार घेतलेले आहे। त्यामध्ये जे छोटे छोटे जे कोवळे आहेत ते मी बाजूला काढले। हे जे बाकीचे जे मटार आहेत ते मिक्सरला दरदरीत वाटून घ्यायचे आहेत आणि हे फोडणीमध्ये घालायला ठेवायचे आहेत, जेणेकरून हे कोवळे असल्यामुळे लवकर शिजतील। तर हे मी आता बाजूला ठेवते। तर इथे वाटण्यासाठी 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 6 लसूण पाकळ्या आहेत। या लसूण पाकळ्या मोठ्या आहेत आणि अर्धा इंच आलं, म्हणजे ह्या लसणाच्या अर्धा आलं घेतलंय। हे आता सीझन आहे म्हणून लसणीची जी कोवळी पात आहे ती थोडी घेतली आहे। लसणीची पात घातल्यामुळे भाजीला खूप टेस्ट येणार। इथे लसूण आहे त्यामुळे मी इथे 6 लसूण घेतले आहेत। ही लसूण पात घ्यायची आहे आणि अर्धा कप कोथिंबीर घ्यायची आहे। हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, दरदरीत वाटून घ्यायचं आहे। 2 बटाटे घेतले आहेत, छोटे बटाटे घेतले तर 3 बटाटे घ्या आणि इथे 3 टोमॅटो घेतलेत। टोमॅटोची जर प्युरी करायची असेल तर प्युरी करा किंवा मोठे मोठे जसे पाहिजे तसे कापून घ्यायचे। फोडणीसाठी 3-4 लाल मिरच्या घेतल्यात, मीठ चवीपुरतं, थोडीशी हळद, 1 चमचा जिरं, पाव चमचा हिंग, थोडा गरम मसाला घेतलाय आणि इथे ही त्यांची स्पेशल अशी वडी म्हणतात, ह्याला मुगाची वडी मिळते तशी ही उडदाची वडी असते। ही उडदापासून बनवतात। उडीद डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवतात आणि सकाळी निथळून काढून मिक्सरला वाटून घेतात। त्यामध्ये जो कुवाळा मिळतो, कुवाळा म्हणजे जो दुधीचा प्रकार असतो ज्याच्यापासून पेठा बनवतात, तो किसून त्याचा किस त्या दुधीमध्ये घालतात। त्यामध्ये मीठ घालत नाही आणि गरम मसाले घालून त्याचं चांगलं एक थिक बॅटर बनवतात। बॅटर बनवून ते बॅटर पाण्यामध्ये सोडून पाण्यामध्ये तरंगलं की ते परफेक्ट बॅटर झालेलं असतं। मग ते बॅटर सकाळी उन्हामध्ये सुकवायला ठेवतात। असं ते 4-5 उन्ह देऊन सुकून ठेवतात आणि मग रसदार भाज्या बनवायच्या असतात, त्यामध्ये हे फ्राय करून भाज्यांमध्ये घालतात। आता इथे आपल्याला ही मटारची भाजी करायची आहे, त्यामध्ये ही उडदाची वडी आहे ती आपल्याला फ्राय करून घालायची आहे। ही इथे सहसा कुठे मिळत नाही, इथे त्यांच्या गावी ती लोक असं बनवून ठेवतात, ठराविक ठिकाणीच मिळतात। मला इथे ही उडदाची वडी मिळाली आहे म्हणून मी भाजी करायला घेतली आहे आणि ही वडी घातल्यानंतर त्या भाजीची खूप चव छान लागते। म्हणजे अशी चव लागते की असं वाटतं की आपण खिमाच खातोय, इतकी सुंदर टेस्ट लागते। आणि ही भाजी मटारच्या ह्या भाजीशिवाय कुठल्याही रसदार भाज्या असतात, वांग्याची वगैरे भाजी असते त्यामध्ये तळून घातलं तरी सुद्धा खूप छान लागते। आता हे बटाटे आहेत ते कापून त्याचे स्लाइस करून घ्यायचेत आणि ते तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे। तर आता हे सगळं एवढं साहित्य लागणार आहे, पुढची तयारी करायला घेऊया। आता हा बटाटा कापून घ्यायचा आहे, ह्याची ही साल काढायची। साधारण अशा साईजमध्ये हा बटाटा कापून घ्यायचा आहे, कारण हा आपल्याला 80% तळून घ्यायचा आहे। एवढ्या जाड तळल्यामुळे काय होणार, तो आतून नरम आणि बाहेरून क्रिस्पी होणार। तर अशा पद्धतीमध्ये हे बाकीचे बटाटे मी स्लाइस करून घेते। तर हे बटाटे कापून झाले। लसणीची पात सुद्धा कापून घ्यायची आहे। ही लसणीची पात थोडी गार्निशिंगला आणि फोडणीमध्ये घालायची आहे। ओली लसूण बाजारात मिळते म्हणून मी ही थोडी घातली आहे। हे टोमॅटो लहान मोठा जसा पाहिजे तसा कट करून घ्यायचा आहे। तर इथे टोमॅटो कापून झाले, लसणीची पात सुद्धा कापून झाली आहे आणि बटाटे सुद्धा कापून झाले। हे मिक्सरला दरदरीत वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे मटार आहे ते सुद्धा दरदरीत वाटून घ्यायचे। आता इथे मी तेल घालते। ही भाजी खरी राईच्या तेलात करतात, मला इथे बटाटे आणि बडी तळून घ्यायची आहे म्हणून घरातलं नॉर्मल तेल घातलंय। आता मीडियम फ्लेमवर हे तेल तापवलंय, त्यामध्ये ही बडी तळून घ्यायची आहे।
ही तळलेली बडी या मटारच्या भाजीत घातल्यावर मटारची भाजी खूप छान टेस्टी बनते। हे चांगले लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे। तळून झाले, काढून घेऊया। इथे बटाटे कापलेत, ते तळून घेऊया। बटाटे थोडे थोडे तळून घेते, कारण बटाटे तळायला थोडा वेळ लागेल। असे तळलेले बटाटे भाजीमध्ये घातलं तर भाजी खूप छान लागते। 80% तळून झालेत, काढून घ्यायचे। जास्त लाल करायचे नाही, मग ते भाजीमध्ये टाकल्यानंतर चांगले मुरले जाणार। सगळे बटाटे फ्राय करून झाले, काढून घेते। बटाटे आणि ही बडी तळून झाली आहे। साधारण 15 बडी आहेत। 2 बटाट्याचे स्लाइस तळून झालेत। हिरवी मिरची, आलं लसूण मी वाटून घेतलेली आहे आणि मटार वाटून घेतलेले। ह्यामध्ये जराही पाणी घातलेलं नाही, पाणी न घालता दोन्ही पण वाटलेलं आहे। इथे जे मटार दरदरीत वाटलेले आहेत ते ह्या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे। एवढ्या तेलामध्ये हे परतून घेऊया। बारीक गॅसवर चांगले परतून घ्यायचे आणि करपायला द्यायचे नाहीये। न करपता चांगले तेलामध्ये शिजून घ्यायचे। असं केल्याने ती भाजी खूप छान लागते। मटारचा कच्चेपणा सुटेपर्यंत हे मटार चांगले तेलात फ्राय करून घ्यायचे। जसं जसं हे मटार चांगले तेलात फ्राय होतील तसं तसं ह्या मटारचा रंग चेंज होत जाणार। या मटारला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे। गॅसची फ्लेम मीडियम टू लो करायची आहे। 2 मिनिटं वाफेवर शिजून घ्यायचे। तुम्ही बघू शकता, हे बघा साईडने तेल सुटायला लागलंय, म्हणजे ते चांगले मटार फ्राय होत आलेत। मध्ये मध्ये 1-2 वेळा झाकण लावून ते चांगले शिजून घ्यायचे। आता हे वाटलेले मटार मोकळे व्हायला लागले, तुम्ही बघू शकता, आणि ह्याचा कलर पण चेंज झालाय। भांड्याला लागायला लागलं तर थोडंसं तेल घालून परतून घ्यायचं। सुगंध यायला लागला की समजायचं की मटारची पेस्ट चांगली फ्राय झालेली आहे आणि ही अशी मोकळी दिसते। कलरही थोडा चेंज होतो। आता ही मी काढून घेते। आता इथे मी 30 कढई धुवून घेतली आहे। तर ह्यामध्ये 1-2 ते 3 चमचे राईचं तेल घालायचंय। तेल तापलंय, 1 छोटा चमचा जिरं टाकायचंय, 3 लाल मिरच्या टाकायचे, पाव चमचा हिंग टाकायचे, जी आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आहे ती घालायची आहे। ही पेस्ट मोठ्या गॅसवर चांगली परतून घ्यायची आहे। मध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचंय। ही पेस्ट चांगली परतून घ्यायची। लसूणची पात आहे ती थोडी टाकायची आहे। हे अख्खे मटार आहेत ते घालायचे, चांगले परतून घ्यायचे। थोडा वेळ झाकण लावून शिजू द्यायचे। हे मटार वाफेवर शिजून घ्यायचे। आता ह्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे, 1/4 चमचा हळद घालायची आहे। हळद जास्त नाही घालायची आहे, नाहीतर मग त्याचा रंग चेंज होणार। 3 ते 4 मिनिटांनी ह्यामध्ये टोमॅटो घालायचे। टोमॅटो छान परतून घ्यायचे। टोमॅटो तुम्ही बारीक कापले तरी सुद्धा चालतील। ही भाजी हिरवी होणार आहे म्हणून टोमॅटो मोठे मी मुद्दाम कापले, कारण शिजल्यानंतर ते हिरव्या भाजीमध्ये लाल कलरचे टोमॅटो चांगले दिसणार, म्हणून मी मोठे टोमॅटो कापले। आता हे मोठ्या गॅसवर टोमॅटो चांगले परतून घ्यायचे। भाजीचा रंग खूप छान दिसतोय। थोडा वेळ झाकण लावून वाफेवर शिजू द्यायचे। 2 मिनिटांनी झाकण काढायचंय। पुन्हा हा टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो चांगला ह्या तेलावरती शिजून घ्यायचा आहे। आता इथे अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे। या भाजीमध्ये जास्त मसाले नाही, एकदम मोजकेच मसाले आहे, तरी सुद्धा ही भाजी खूप छान लागते। आता पुन्हा झाकण लावून वाफेवर टोमॅटो शिजून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण काढायचे। पुन्हा हे टोमॅटो चांगले परतून घ्यायचे। टोमॅटो अर्धे शिजलेले आहेत, अर्धे शिजायचे आहेत। आता ह्यामध्ये हे वाटलेले मटारची पेस्ट आहे ती घालायची आहे। छान मिक्स करून घ्यायची। मटार घातल्यानंतर बटाटे घालायचे, हे सुद्धा छान मिक्स करायचे। आपला मसाला ह्या बटाट्यांच्या फोडींना लागला पाहिजे। बटाटे घातल्यानंतर इथे मी गरम पाणी करायला ठेवलं होतं, ते गरम पाणी घालायचं आहे।
आता आपल्याला ही ग्रेव्ही किती जाड आणि पातळ हवी त्यावर आहे। आता हे 3 ते 4 मिनिटं असंच शिजायला ठेवायचं आहे, म्हणजे हा जो सगळा मसाला आहे तो बटाट्यामध्ये मुरला जाईल, बटाटे ह्या भाजीमध्ये चांगले मुरले जातील। आता हे असंच शिजायला ठेवायचं आहे। ही बडी घालायची आहे। हे थोडी भाजी आटल्यानंतर बडी चांगली भाजीमध्ये मुरली जाणार। तुम्ही बघू शकता भाज्यांचा रंग किती मस्त दिसतोय। इथे थोडंसं अजून मीठ घालते, मीठ कमी वाटतंय। साखर ऑप्शनल आहे, वाटाण्याचा उग्रसपणा घालवण्यासाठी इथे साखर घालते। साखर नाही घातली तरी सुद्धा चालेल। वर थोडीशी कोथिंबीर घालायची। मटरचा निमोना तयार आहे। गॅस बंद करते, सर्व करून घेऊया। यूपीची फेमस मटर का निमोना ही भाजी सुंदर रंगाची, यात बडी नसेल तर मुगाची वडी घाला किंवा उडदाची भजी घातली तरी सुद्धा छान लागते। बडीमुळे याला चांगली चव येते। अजून टेस्टी होण्यासाठी वर तूप घाला। ह्या निमोन्यावर लिंबू पिळून अशीच खाऊ शकतो। हा निमोना भाताबरोबर खाऊ शकतो, भाकरी, पराठा, चपाती सोबत खाऊ शकतो। तुम्ही सुद्धा अशी एकदा ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा आणि हो, कमेंट करा। माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।